परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीला तब्बल 10 दिवस उलटले, मात्र शासनाची मदत अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही। याविषयी बातचीत करण्यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव आपल्यासोबत आहे। खासदार साहेब, 10 दिवस झाले शेतकऱ्यांना मदत नाही, सरकार संवेदनशील आहे असं वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याला संवेदना, या सरकारला संवेदना असत्या तर शेतकऱ्याच्या प्रति आतापर्यंत त्यांनी दुष्काळ जाहीर करून मदत सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली असती। परंतु ह्यांना फक्त ह्या बोटावरचा थुका ह्या बोटावर करायचं माहिती आहे। त्यांना शेतकऱ्याला मदत द्यायची आहे, पण ती तुटपुंजी मदत द्यायच्या विचारात आहेत। आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते असताना, उद्धव ठाकरे साहेब CM असताना ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून एवढा गोडावडा बोबा मारित होते। त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी सरसगट महाराष्ट्राला सगळ्या दुष्काळ जाहीर केला आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याला दुष्काळ दिला। शेतकऱ्याला कर्जमाफी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी दिली। आणखीन देवेंद्र फडणवीस साहेब 14ला मुख्यमंत्री असतानाची कर्जमाफी आणखीन शेतकऱ्याला मिळाली नाही। नवीन द्यायचा तर प्रश्नच नाही। फक्त हे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसते अशी एक मन आहे ग्रामीण भागात, तशातला हा प्रकार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांना शेतकऱ्याविषयी काही आपुलकी असायचं कारणच नाही, कारण भारतीय जनता पार्टी ही सगळी शेतकरी विरोधी आहे आणि उद्योगपती धार्जिनी सरकार आहे। त्यामुळे त्यांना फक्त व्यापाऱ्यांविषयी कळवळा आहे, उद्योगपतींविषयी कळवळा आहे, शेतकऱ्याविषयी कळवळा असायचं कारण नाही। एवढी अतिवृष्टी महाराष्ट्राच्या इतिहासात पूर्वी घडली नाही। 6ला सुद्धा अतिवृष्टी झाली, पण ती टप्प्याटप्प्यानं होती आणि एका दिवशी पाऊस सगळीकडे पडला म्हणून ते पाणी तेवढं। यावेळेस ढगफुटीसारखे पाणी पडले, पूर्ण शेतामध्ये पाणी, बॅकवॉटरचं पाणी एवढं असून आज शेतकऱ्याच्या हाताला धान आलेलं। आता उद्या दिवाळी, आता दसरा झाला की रास करून घरात माल आणायचा आहे, असा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकल्पेमुळं ह्या ठिकाणी आमच्या हातचं गेलेलं असताना सरकार त्या ठिकाणी NDRFचे नियम लावते। अरे पंजाब राज्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपये तिथला विरोधी पक्षातलं सरकार देऊ शकते। तुमचं तर खालीनवरी आणि इथं तर टिबल इंजिनचं सरकार असून तुमची मानसिकता शेतकऱ्याविषयी एवढी उदासीन का? कारण ह्याच्यामध्ये असं म्हणता येईल की तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे। म्हणजे ह्यांना शेतकऱ्याच्या विषयी काही आपुलकी असायचं कारण नाही, का हे त्यातले जाणकार नाही आहेत। ह्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे। शेतकरी मेला काय जगला काय ह्यांना काही देणं घेणं। यार सोयाबीनची काय अवस्था आहे, कापसाची काय अवस्था आहे? तुमच्याकडे माल आता उत्पादन होऊन येणार आहे म्हणल्यावर तुम्ही बाहेरून आयात कशाला करता? कधी भाववाढ होऊ द्यायची नाही। शेतकरी असाच मेटाकोटीला आणून मारून टाकायचा आणि आपलं राज्य आपण चालवायचं, अशी ही नीती की जसं आता वर्षाला 6,000 रुपये केंद्र सरकार देते शेतकऱ्याला, ह्यांनी राज्यानं 6,000 दिले। म्हणजे तू काहीतरी दान घे आमच्याकडून, म्हणजे घरण लागल्यावर जसं दान दिल्या जाते तसं दान घे आणि मतदान दे, अशी त्यांना भूमिका या देशामध्ये राबवायची आहे। म्हणून हे सगळा प्रकार चालू आहे। वास्तविक शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि ह्या पोशिंदा जर आज वेठी धरल्या जात असेल तर मग सरकारविषयी कोण चांगलं म्हणेल? देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती सध्याची आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री परभणीला आले होते, आपण त्यावेळी पाहिलं होतं की तुम्ही मागणी केली होती की तुटपुंजी मदत नाही, सरसकट मदत, मोठ्या प्रमाणावर मदत जाहीर करा। सरकारकडून जिल्ह्यासाठी अद्याप मदत जाहीर झाली का? शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर काही मिळालेत का पैसे? आता त्या दिवशी मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय रणजित आबा मकरंद पाटील आले होते। त्या दिवशी त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही दिवाळीपूर्वी सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वर्ग करू। CM साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही शेतकरी खात्यात वर्ग करू। ठीक आहे, आम्ही उद्याच्या आठवड्यामध्ये CMने शब्द दिला आहे की आम्ही सरकारचं धोरण जाहीर करू अतिवृष्टीच्या संदर्भानं। त्यांचा अगोदर काय भूमिका आहे आम्हाला कळू द्या, लोकांनाही कळू द्या, त्यानंतर काय करायचं ठरवू। आज त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही, परंतु सरकारला माझी विनंती आहे की गरीब शेतकऱ्याचा मायबाप म्हणून त्यांचं पुण्य वाटून घेण्याची आता ही एक चांगली वेळ आहे। खरंच तुम्हाला काही जनाची नाही मनाची असेल तर तुम्ही तात्काळ शेतकऱ्याला नुकसान भरपाई तात्काळ द्यावी। मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपयाची मदत सरकारनं तात्काळ दिली पाहिजे। खरडून गेलेल्या जमिनीची वेगळी, बागायती वेगळी, जिरायती वेगळी, अशी 3-4 हेड करून शेतकऱ्याला समाधानकारक असे पैसे, शेवटी किती जरी तुम्ही पैसे दिले तर शेतकऱ्याचं जेवढ्या उत्पन्नाचं त्याच्याकडे साधन होतं, जेवढं त्याला उत्पन्न होणार होतं त्यातून जेवढा त्याला पैसा येणार होता तेवढे तर पैसे तुम्ही काही देणार नाही। परंतु जे काय आता नाही मामूस आहे नकटे मामूस आहे अशी एक मन आहे,
त्याच्यासारखं तुम्ही जरा सरकारनं उदार अंतकरणाने त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करावी, जेणेकरून शेतकरी काहीतरी रब्बीच्या पेरणीला तरी उभा राहू शकेल. कारण खरीपाचंच सगळं साफ झाले. आता खरीपातून एवढी झालेली अतिवृष्टीची सगळी शेतं जरी दुरुस्त करायचे म्हणले त्याला 5-50 हजार रुपये एकरी पुरणार नाहीत. अशा परिस्थितीत कमीत कमी ते रब्बीची पेरणी करण्यालायक तरी शेती व्यवस्थित करू शकतील आणि रब्बीची पेरणी करतील. पुन्हा निसर्ग काय करते तवाचे तवा बघू, पण आजच्या घडीला तरी शेतकऱ्यासमोर दुसरा चारा नाही आहे. त्यामुळं शेतकऱ्याने या ठिकाणी शेतकऱ्याला चांगल्या प्रकारची मदत देण्याचं धाडस सरकारनं दाखवावं. हा नैतिकतेचा भाग आहे. तुम्ही नैतिमत्तेनं काम करा, नीतिमत्तेनं मदत करा. शेतकरी अडचणीत आहे हे भावना तुम्ही समजून घ्या. कारण वस्तुस्थिती तुम्ही नाकारून चालणार नाही. तुम्हाला वस्तुस्थिती स्वीकारावी लागल आणि ती स्वीकारावी आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी, नसता त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही स्वतः फिरलात, शेतबांधावरती गेल्या होता तुम्ही. किती मोठा नुकसान आहे? अभूतपूर्व परभणी जिल्ह्यासाठी नुकसान आहे असं म्हटलं जातं. शेती पिकांचं किती मोठं नुकसान आहे जिल्ह्याभरात? मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. आपल्या जिल्ह्याभरामध्ये अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि उरलं सुरलं काही होतं ते बॅकवॉटरनं गेले. गावातले घरच्या घरं अशी पूर्ण पत्र्यापर्यंतचे पाण्यात होते. आम्हाला त्या NDRFच्या त्या बोटीमध्ये बसून जात असताना आम्ही बघितलं की 100 त्या पात्रामध्ये तुमचा या थडी उकळगावला 100 फुटाच्या खोलीखाली पाणी. वर काय राहणार त्याच्यामध्ये? सगळे शेतातले पिकं पाण्याखाली. आज जरी हिरवं दिसत असलं की जसं पाणी ओसरून जाईल तसंच ते झाडं सगळे सडून जाणार आणि त्याला काढून फेकून द्यावं लागणार. अशी दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळं बघवत नाही आहे अशी परिस्थिती आहे. म्हणून सरकारने ह्याच्यामध्ये विनाविलंब कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता आपण अनेक उद्योगपतींचे कर्ज माफ केले. काही लोक देशाला बुडून पळून गेले. आम्ही आणखीन त्यांना आणायला लागलो. चोक्सी, नीरव मोदी असे अनेक जण आहेत, ललित मोदी, ते आणखीन तर काही भेटले नाही. पण शेतकऱ्याचं खरं नुकसान होऊन जो जगाचा पोशिंदा असून त्याला सुद्धा आमची द्यायला मानसिकता नाही. पण तुमची लुटून घेऊन गेले त्याला तुम्ही का बघायला तयार नाहीत? अरे पण तुम्ही एवढे निर्लज्ज का झालात? कोणासाठी? एवढी सत्तेची मस्ती काही कामाची नाही. सत्ता कोणाची काही बांधलेली नाही आहे. आज कोणाची आहे, काल कोणाची होती, उद्या कोणाची होईल. त्यामुळं आपल्याला कुठंतरी पेस असावा सरकारसारखी करायला. नाही तर ती जर नाही ठेवला ना धरणीमाय जागा देणार नाही उद्या, हे लक्षात ठेवा. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.